हे बघा इथे निपुणिवास गृह आहे आणि या बाजूला देखील एक निपुणिवास गृह आहे आणि ही जी काय नाली दिसते तुम्हाला याच्यामध्ये पावसाळ्यामध्ये प्रचंड पाण्याची झिरपतं पाणी इथून आणि हा झरा जो आहे पाण्याने हे पूर्ण भरून आहे म्हणून ए साईडने इथे पूर्ण नाली तयार केलेली आहे आणि या पद्धतीचं इथे हे साईड काम केलं आहे आणि जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं पण अजूनही सुस्थितीमध्ये जी काही चटईच्या डिझाईनची जी काही जाळी आहे ती इथे एकदम सुस्थितीत आपल्याला बघायला मिळतात। इथे आपल्याला हे जे काही स्तंभ आहे ते बघायला मिळतात आणि जर तुम्ही आतमध्ये बघितलं तर इथे जे काही कोरल काम करायचं होतं ते केलेलं नाही। इथे कोटा दिसतो पण कदाचित नंतरच्या काळात जर तुम्ही इथे नीट निरखून बघितलं तर इथे शेंदूर वगैरे लावून देखील अतिक्रमण करण्याचा प्रयत्न झालेला आहे। हे म्हणजे फक्त यासाठीच की आपण आजवर लेणीवर आलेलो नाही तर ही लापरवाही जी आहे ही नंतर आपल्याला अशी नडते। त्यामुळे प्रत्येकाने लेणीवर नियमित गेलं पाहिजे, सुट्टीमध्ये लेणीवर गेले पाहिजे। तुमचे मित्र फ्रेंड फॅमिली जेव्हा कधी तुमच्या भेटीला येतात त्यांना तुम्ही लेणीवर नेलं पाहिजे। हा जो भारताचा मौलिक असा वारसा आपल्याला आयता मिळालेला आहे याची जाण आपण घेऊन याचं निश्चितपणे प्रचार प्रसार व संवर्धन करणं आपली गरज आहे। लेणी संवर्धनाच्या व प्रचार प्रसाराच्या या कार्याला अधिक प्रभावीपणे व चांगले करण्यासाठी तुम्ही आम्हाला सहकार्य करू शकतात। नमो बुद्धाय, जय भीम, भवतु सब्बमंगलम।